हा तर आज नागपंचमी आहे, पण तरी सुद्धा मी नागपूरच्या आणि भंडाऱ्याच्या दौऱ्यावर आलेलो आहे. आणि सुट्टी जी असते सुट्टी आम्हाला नसते आणि सुट्टी आपणाला नसते. त्यामुळं सुट्टीचा दिवस असलाही तरी अचानक आपणाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि आज मी आपल्या पवनीमध्ये चाललेलो आहे. त्या ठिकाणी गोसीखुर्द धरण जे आहे त्याची पाणी मी करणार आहे. तर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलो होतो आणि डॉक्टर सुखदेव थोरात यांची भेट मी घेतली. ते आपल्या UGCचे चेअरमन होते, PE सोसायटीचे ते उपाध्यक्ष आहेत आणि त्या सोसायटीचा मी अध्यक्ष आहे, PE सोसायटीचा. त्यांची तब्येत मध्यंतरी ठीक नव्हती, त्यामुळे त्यांना भेटून आलो. त्यामुळे येण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे. तर आज देशामध्ये काही लोक अशी मागणी करतायत की आरक्षण रद्द करा. तर आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्याचा कोणालाच अधिकार नाही. ठीक आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, पण संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी करण्याचा कोणाला अधिकार नाही. आणि अशा पद्धतीची मागणी करणारे जे लोक आहेत त्यांनी मागणी ही करावी, आम्हाला आरक्षण द्या. ज्यांना मिळत नाही त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी होऊ शकते. पण घटनेने दिलेलं आरक्षण रद्द करा अशा पद्धतीची मागणी करणारे लोक जे आहेत ते राष्ट्रद्रोही आहेत. त्यांनी अशा पद्धतीने संविधानाचा अपमान करू नये अशी आमची भूमिका आहे. एक तर आपल्याला माहीत आहे की संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि आदिवासींच्या आरक्षणासाठी फार मोठा संघर्ष केलेला होता. आणि त्यावेळेला संविधान सभेमध्ये असणारे मेंबर आणि पक्ष आरक्षणाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. पण बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र दलित आणि आदिवासींना का देणं आरक्षण आवश्यक आहे. ते सोशली, इकॉनॉमिकली, शैक्षणिक ते बॅकवर्ड आहे आणि अनटचेबल म्हणून त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळं त्यांना न्याय द्यायचा असेल तर आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळू शकतो. आणि दलित आणि आदिवासींना आरक्षण मिळालं 1950ला. 26 जानेवारी 1950ला संविधान स्वीकारल्यानंतर त्यामध्ये STला 15% आणि STला 7.5% असं 22.5% आरक्षण त्यावेळेला मिळालेलं होतं. आणि त्यावेळेला दलित आदिवासींचं पॉप्युलेशन 22.5% होतं. म्हणजे दलितांचं पॉप्युलेशन जे होतं ते 15% होतं आणि आदिवासींचं पॉप्युलेशन 7.5% होतं. तर असं 22.5% आरक्षण मिळालेलं होतं. त्यावेळेला बाबासाहेबांचं मत होतं की ज्या समाजामध्ये इतर उच्चवर्णीय जातीयांमध्ये इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणारे अनेक कुटुंब आहेत आणि त्यांचा विचार होणं आवश्यक आहे अशी बाबासाहेबांची भूमिका होती. पण त्यावेळेला काही ते शक्य झालं नव्हतं. कालेलकर कमिशन जे आहे, कालेलकर कमिशन नेमलं होतं की देशामध्ये कोणत्या जाती बॅकवर्ड आहे, शिक्षणामध्ये, आर्थिकदृष्ट्या कोणत्या जाती मागास आहेत. तर त्यांनी सगळा अभ्यास करून त्याच्यामध्ये कालेलकर कमिशनने काही जाती ज्या आहेत त्या OBC म्हणून बॅकवर्ड जाती म्हणून त्यांची यादी तयार केली. आणि त्या यादीमध्ये हिंदू समाजातल्या जाती, मुस्लिम समाजातल्या जातींची संख्या त्यामध्ये आहे. मुस्लिम समाजातल्या जवळजवळ 80% जाती ज्या आहेत त्या जाती OBC मध्ये आहेत आणि बाकीच्या हिंदू समाजातल्या जाती आहेत. आरक्षण जे आहे ते आरक्षण हे धर्माच्या आधारावर देण्याची तरतूद संविधानामध्ये नाही. पण जात जी आहे ती मुस्लिमांमध्ये ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये बॅकवर्ड जातींची यादी तयार करण्यात आली, हिंदू समाजाच्या जातींची यादी तयार करण्यात आली आणि मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा अशा पद्धतीची मागणी पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही हे करत होतो. आणि तो काळ असा होता की OBCना सुद्धा आम्ही बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं. आम्ही बॅकवर्ड आहोत म्हणजे आम्ही दलित आणि आदिवासी तर आम्ही बॅकवर्ड आहोत आम्ही. तर पण इतर OBCना असं वाटत नव्हतं की आम्ही बॅकवर्ड आहोत. पण नंतर मात्र ही मुवमेंट सुरू झाली आणि OBC जातीतल्या अनेक लोकांनी मागणी केली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. कालेलकर कमिशनने बनवलेली जी लिस्ट होती त्या लिस्टचा अभ्यास करण्यासाठी मंडल
कमिशनने नेमण्यात आलं होतं आणि मंडल कमिशनच्या शिफारशी मान्य करा अशा पद्धतीची मागणी देशभरातून होऊ लागली आणि काँग्रेसच्या काळामध्ये काही तर झालं नाही. आज राहुल गांधी फार ओबीसीची गोष्ट करतायत, पण काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिला, पण काँग्रेस पक्षांनी कधीच ओबीसीना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. पण माननीय व्ही.पी. सिंगजी हे काँग्रेस सोडून तिथे जनता दल त्यांनी स्थापन केला आणि त्यांचं सरकार 1990 आलं आणि त्या सरकारने मंडळ आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आणि त्याला विरोधी झाला. अनेक लोकांचं आंदोलन झालं, अनेक हल्ले झाले. पण त्यावेळेला कालेलकर कमिशनने असं म्हटलं होतं की देशामध्ये 52% ओबीसीची संख्या असण्याची शक्यता आहे. त्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यासातून आता नक्की किती आहे ते आता जातीच्या आधारावर आता जनगणना होणार आहे पुढच्या वर्षी. आता त्याच्यामध्ये प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे, ओबीसीची किती आहे, ओबीसी मधल्या प्रत्येक जातीची किती आहे. सध्या दलित आणि आदिवासींचंच सेन्सस जातीच्या आधारावर होतंय, ओबीसी आणि जनरल होत नाही आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मागणी अशी असायची की ओबीसीचे आपलं जनगणना करा अशा पद्धतीची मागणी होत होती. जनरलची करा अशी काही मागणी होत नव्हती. पण नरेंद्र मोदी सरकारने क्रांतिकारक असा निर्णय घेतला की आणि त्यामध्ये पूर्वीच्या काळात अडचण थोडी अशी होती की आर्टिकल 17 प्रमाणे संविधानाने जाती व्यवस्था संपवलेली आहे. मग जातीच्या नावावर सर्वे करायचा कसा असा एक प्रश्नचिन्ह होताही. पण जरी तो प्रश्न असलाय तरी सरकारला तो अधिकार होता. म्हणजे ते जातीची लोकसंख्या किती आहे हे जाणून घेण्यासाठी जातीच्या आधारावर जनगणना केल्यामुळं जाती व्यवस्था वाढणार आहे किंवा काय असा काही विषय नव्हता. पण व्ही.पी. सिंग साहेब हे प्रधानमंत्री असताना त्या काळामध्ये ओबीसीना आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यांना आरक्षण द्यायचं किती याच्यावरही खल्ला झाला आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं की 50% पुढे आरक्षण देऊ नये. मग हे 22.5% आरक्षण SC/ST होतं. मग त्यामध्ये असा का कायदा झाला की दोन्ही सभागृहामध्ये बिल आलं आणि त्याला सर्वांनी मान्यता दिली. एकमताने ते बिल पासही झालं आणि ओबीसीना 50%च्या पुढे जाता येत नाही म्हणून 27% आरक्षण त्यांना देण्यात आलं. आणि सध्या आरक्षण जे आहे ते 15 प्लस 15 प्लस 7.5 प्लस 27 असं मिळून टोटल 49.5% आरक्षण सध्या आहे. आणि त्यानंतर मग आमच्या पक्षाच्या वतीनं पॅंथरच्या काळापासून मी मागणी केली होती की SC/STच्या आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर जातीमध्ये सुद्धा उच्चवर्णीय जाती आहेत, पण त्या जातीमध्ये सुद्धा इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणाऱ्या कुटुंबांची मोठी संख्या आहे. सगळेच लोक श्रीमंत नाही. गावामध्ये जरी काय मराठा समाज किंवा जे शेतकरी मोठे शेतकरी असलेही तरी अनेक शेतकरी असे आहेत त्यांना 5-10 एकर जमीन आहे. त्या ठिकाणी पाऊस आला नाही तर त्यामध्ये काय पीक येत नाही आहे किंवा जास्त पाऊस आला तर पीक उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळं म्हणजे असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे. ओबीसीनं आरक्षण देताना सुद्धा 8 लाखाच्या आतमध्ये ज्या कुटुंबाचं उत्पादन आहे त्या ओबीसी कुटुंबाला आरक्षण मिळालेलं आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये. तर आता जो आणि मी आकडे आपल्याला सांगतो की SC/STचं पॉप्युलेशन आता 16.6% ऐशीचं पॉप्युलेशन 11च्या जनगणनेप्रमाणे आणि 8.4% आरक्षण हे ट्रायबलचं आहे. पॉप्युलेशन आहे ते 8.4% आहे. त्याचं दोघांचं मिळून पॉप्युलेशन आहे हे 25% आहे. आणि ओबीसीचं जर आपण पकडलं 52, आता ते किती 50 असेल, 49 असेल, 53 असेल, या जनगणनेनंतर नक्की आकडा कळेल. पण कालेलकर कमिशनचा जर आपण त्यांच्या अभ्यासातून त्यांनी दिलेला जो आकडा पकडला तर 52% ओबीसी आणि 25% SC/ST.
तर या दोघांची पॉप्युलेशन मिळून होते 57%, हे दोघांचे मिळून पॉप्युलेशन होते 77% होते.